नमस्कार मित्रांनो, रेणावीचा घाट चढत होतो. रेणावीचा घाटातलं बऱ्यापैकी डांबरीकरण सगळं झालंय बरं का. पुढं आलो आपण, गेलतो केंद्रवाडीला, या लालेची गाडी घेतली आणि निघालो पुढं बघा. पुढं आलो नागाचं घाटात बरं का. घाटाचं ह्या काम चालू झालंय, अजून 2 महिने तर लागतील बघा पुरं काम व्हायला. पुढं आलो जतमध्ये ट्रॅफिकचं बोज बारालंय, माणसं गाड्या पार्किंग नीट करत नाही काय नाही. पुढं आलो बा डायरेक्ट कोप्पलचा RTO पास केला आणि रोहन शेठचा फोन आलता मला की बाबा ती ऑइलचे डबडे घेतले तेवढं दी बाबा. मी आलतो चित्रदुर्गच्या बायपासला आणि रोहन शेठ आलता बरं का पुन्हा. आणि हे जे बघतो तर गाडी बघा की 9 फूट चौड आहे पण 10-11 फूट हाईट आहे. ही गाडी बांधाय किंग आहे बरं का. आला मला म्हणला ती बांधायचं सांगून कीर्तन मला ऑइलचं डब्बं देईन जा म्हणला आता तू. मग काय ऑइलचं डब्बं दिलं पुढं आलो. शुभम मानवची गाडी आहे बरं का. हे आलो पुढं, गाडी खाली बिली करून आज काय व्हिडिओ बनवून नव्हतं खाली करायचं. ही बेंगलोरचं जाम आयुष्यात पहिल्यांदा बघितलं, लय वाईट. पार्टीच लय फोन आलं आणि आलो बघतोय काय ही पार्टीनं हायड्रा बिड्रा सगळं रेडी होतं म्हणून लय फोन करत होतं. गाडी भरम बिरू झाली, पुढं आलो आणि आपली गाठ पडली ती किशोरभाऊ हे सोकासनचा येतं बरं का. आणि आमची ओळख मागच्या ट्रिपला पण झाली होती, पण आता खट्ट मैत्री झाली होती आमची. मग मला म्हणलं गाणं पाहुणं आपण जायचं पंढरपूरमधनं का बायपासनं गेलं की 2-3 तास जातात. पण चला म्हणलं का आता तुम्ही जाचाल त्याच्या मागे याच म्हणलं. पंढरपूर नाश्ता वगैरे केला होता आम्ही अगोदरच. आणि मला म्हणलं पाहुणं तुम्ही इथनं मधनं जावा इंदापूरला. मग काय इंदापूरच्या ह्या रोडला लागलो बरं का. 1 नंबर रोड आहे. टोल नाक्यावर मला भांडवलकरचा फोन आला, तिथंच थांब मी येतोय म्हणून. मग काय भांडवलकर आलं बरं का. बरं वाटलं का तर लय दिवसानं गाठ पडलेली आणि त्यांची गाडी बघण्याचा योग आज पहिल्यांदा आला बरं का. आणि बघ भांडवलकर आलंय. योग किती दिवसांना आलाय काय माहित नाही. हमारी जान है. किती दिवसांनी योग आला हेच कळे ना. 4-5 महिन्यातून एवढ्या दिवसातनं भेटतोय म्हणल्यावर काय तर खाल्लं पाहिजे. मग काय दोघात एकच मॅगी घेतली होती, कारण दोघांनी अगोदर नाश्ता केला होता. मग खाल्ली तशीच. भांडवलकरांच्या गाडीकडे बघत होतो. भांडवलकराला म्हणलं गाडीवर जरा नाव बिव टाकून घ्या, जरा बरं असतं, दिसायला बरं दिसतंय. बरं म्हणलं जरा पैशाला एक परत टाकतो का तर फक्त चेन्नईला चालतंय. पुढं आलो बरं का. इंदापूरच्या बायपाच्या मागं होतो. आता झोप आलते म्हणून इथं साईडला हॉटेलला लावली, गाडी निवांत झोपलो. आता पुढचं बघू पुढच्या ब्लॉगमध्ये.